शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि परवाच पूर आला आणि त्या पुरामुळं ह्या गावात अर्ध गाव बुडालेलं होतं. तर जेव्हा प्रकल्प होईल तेव्हा काय परिस्थिती होईल त्यावर नाही, प्रकल्प झाल्यानंतर या शेतकऱ्यांची काय दशा होईल ते विचार न केलेली अतिशय वाईट परिस्थिती इथे निर्माण होणार आहे. आता कुठेही प्रकल्प नाही, भिंत नाही, गेट नाही, तरी एवढं नुकसान जर होत असेल आणि भविष्यात जर हा सहस्त्रकोन प्रकल्प तुम्ही जिथं बांधणार आहात तिथं पाणी अडल्यानंतर इथं काय परिस्थिती होणार आहे हे विचार न केलेलं बरं. फक्त नेत्या लोकांचं कसं आहे का लहान लहान कामात पैसे कमवण्यापेक्षा मोठ्या कामात 5 पिढ्याची बरोबरी करून टाकायची, 5 पिढ्याचं आर्थिक सिंचन करायचं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि आमचं मत एक आहे की तुम्ही पैसे किती कमवा परंतु आमच्या गरीब भोळ्या भाबड्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कमवू नका, त्यांच्या रक्ताचं पाणी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला हे आंदोलन अतिशय शांततेने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मार्गाने, महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्हाला हे आंदोलन लढायचं आहे. परंतु भगतसिंगाचे विचार सुद्धा आम्ही अंमलात आणणार आहोत, एवढं निश्चित जर कोणी आमचं ऐकणार नसेल तर. आम्ही सांगितलं नाही, आम्ही भगतसिंगाच्या विचाराने हा लढा लढणार आहोत. शांततेने जर ऐकण्याचं नसेल तर भगतसिंगाचे विचार सांगायची कोणाला गरज नाही आहे. आम्ही जशाच तसं उत्तर देऊ, जे येतील त्यांच्या जसं वेळ येईल तसं आम्ही सामना करण्याची आमच्यात कुवत आहे, ताकद आहे. त्या धर्तीचे आम्ही युवकांची फळी या भागात उभारू आणि तेवढ्याच धर्तीचं तेवढं आंदोलन आम्ही मोठं इथं करू. आणि निम्न पैनगावमध्ये काय जमीन हे जे आहे शेतकऱ्याजवळ, शेतमजुराजवळ जे उद्योग आहेत ते 10 पिढ्यापासून आलेले आहे. 10 पिढ्या, हे काही एकट्याची कमाई नाही आहे आणि हे पुन्हा जमीन पुन्हा मिळणारच नाही. म्हणून हे धरण होऊ देणं न होऊ देणं याशिवाय दुसरा मार्ग नाही. सरकारला त्या पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करता येते, बॅरेजेस आणि तुमच्या लिफ्ट इरिगेशन आणि सौर ऊर्जेपासून इलेक्ट्रिक मिळवा आणि सगळ्याला पाणी द्या. धरणाला 30-30 वर्ष लागते, हे 5 वर्षात नव्हतं बनणार. हे करा, जे सोपी गोष्ट आहे लवकर मिळणारे ते न करता वर्षोनगंती चालणारे धरण तर अजिबात नको आम्हाला. 1 इंचही जमीन त्याला देणार नाही, कशासाठी देणार नाही. पुनर्वसनाला नाही त्याला. ओके. आज या ठिकाणी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात महाएल्गार सभेचं आयोजन केलेलं होतं. कारण की आजपर्यंत 3 वेळेस हा प्रकल्प स्थगित झालेला असून कुणाचीही मागणी नसताना दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी या प्रकल्पाची मागणी केली, हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणत आहात की जमीन जाणार नाही, शेती जाणार नाही, गाव उठणार नाही, तर विखे पाटील म्हणतात तसं 10 TMC पाणी तुम्ही कुठं साठवणार आहात, हा माझा प्रश्न आहे. काल आम्ही कोठातांड्याचे ठिकाण बघून आलो, प्रत्येक जण कोठातांड्याला जात आहे. तिथून जर निंगनूर असं बघत असलं तर अशी माणसाची मान दुखते. एवढ्या उंचीवर निंगनूर डॅम होणार आहे, तर तेवढ्या उंचीवर तुम्हाला पाणी न्यायचं असेल तर पाठीमागं तुम्हाला पाणी किती अडवावं लागणार, हा अडाण्याला सुद्धा कळणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे, तुम्ही आमच्या जमिनी बुडवायच्या नादात जाऊ नका. जर तुम्ही आम्हाला बुडवणार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला बुडवू. आणि दुसरी एक गोष्ट, आम्हाला पाणी जमिनी भिजवण्यासाठी लागते, जमिनी बुडवण्यासाठी लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही छोटे छोटे हरडप सारखे कोल्हापुरी बंधारे करा, जागोजाग नदीतल्या नदीत पाणी ठेवा आणि शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करा. कुणाची मागणी नसताना 20 मेगावॅट साठी तुम्ही एवढं 12,000 कोटी खर्चायची तुमची तयारी आहे काय? नेमकं तुमचा उद्देश काय? आणि तुम्ही म्हणतात की बाबा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत. अहो, तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने असाल तर शेतकऱ्याला असं उद्ध्वस्त करायचे स्वप्न कधीच बघले नसते. हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे. आणि आम्ही गांधीजीला मानणारे शेतकरी आहोत, पण गांधीजी प्रमाणे एका गालावर खाल्ल्यावर दुसरा गाल समोर नाही करणार, एवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो. आणि भगतसिंगाच्या विचारधारेवर हा क्रांतीची लढाई लढू, जिंकू आणि या धरणाला पैनगंगेमध्ये बुडवून टाकू. नेमकं काय असते, ज्या वेळेस एखाद्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्याची अंतिम मंजुरी भेटते त्या विभागाचा सर्वे केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सचिवामार्फत जनभावना ऐकून घेण्यासाठी शासनच जनसुनावणी लावते. कुठल्याही लोकप्रतिनिधीला जनसुनावणी लावा म्हणून मागणी करायची गरज नसते. हे त्यांना जरी कळत नसतं तरी मला कळते. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कायद्याचा अभ्यास आहे. मी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना सांगू इच्छितो, जर तुम्ही त्या जनसुनावणीमध्ये, आता आम्हाला असं कळत आहे किनवट माहूरचे लोक आणणार आहेत जनसुनावणी उधळण्यासाठी, जर तसा प्रकार आम्हाला कळणार असेल तर जनसुनावणीवर आम्ही बहिष्कार टाकू. आम्ही जनसुनावणी होऊ देणार नाही. आम्हाला धरणच नको, जनसुनावणी कशाला? आमचा प्रश्न सोपा आहे, आम्हाला धरण लागत नाही, आम्ही जनसुनावणीला येणार नाही. तुम्ही तुमचे 4 अधिकारी बोलवा, तुम्हीच ऐका आणि तुम्हीच आम्हाला सांगा काय सांगायचं ते. विनाकारण आमच्या संयमाचा अंत बघू नका. आज आम्ही पुरानं होरपळलेले आहोत, त्याच्यासाठी काही करा. पैनगंगेला 3रा कालवा घोषित करा. पैनगंगेत पाणी सोडायला हवा ना तुम्ही, आणि तुम्ही म्हणता की पैनगंगेला कालवा घोषित करता येत नाही. अहो, कायदे हे जनतेसाठी असतात, कायद्यासाठी जनता नाही.
हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. संविधानाचं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी संसदेमध्ये 4-4 वेळेस संविधानात अमेंडमेंट करता, 4-4 वेळेस कायदे बदलता आणि शेतकऱ्याला कायदे दाखवता का? अहो तुम्हाला एक सांगतो, आवतावर उभं राहून आवत दांड्या मोडणारी, जू मोडणारी आमची अवलाद आहे. तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुमचं कंबरड मोडायला वेळ लागणार नाही.